काय सांगाल? मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे आणि प्रचंड आक्रमक हे कार्यकर्ते दिसतात. काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, सध्या आपण पाहतो की मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे पालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र डीसीपी कृषिकीर जे आहेत ते महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की पोलिसांकडून विनंती केली जाते की आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊ नका. मात्र मनसे कार्यकर्त्यांचा रेटा आपण पाहतो की या ठिकाणी गेट जे आहे मनसे कार्यकर्त्यांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पुढच्या बाजूला पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत आणि पोलिसांकडून सुद्धा मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोर शिंदे यांना महापालिका आयुक्तांनी धमकी दिल्याचा आरोप जो आहे तो किशोर शिंदे यांनी केलेला होता. ठिय्या आंदोलन जे आहे ते मनसेकडून करण्यात आलेलं होतं. मात्र आता शहराध्यक्ष जे आहेत ते आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि आयुक्तांनी माफी मागावी असा आक्रमक पवित्रा मनसे कार्यकर्त्यांचा आहे. पाहतोय की पोलिसांना बाजूला सरून गेटमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर आपण पाहतोय की महापालिकेमध्ये गेलेले पाहायला मिळतात आणि सध्या गेट जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे. आता पालिका आयुक्तांसोबत त्यांची काय चर्चा होती काय पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आपण पाहतोय की गेट जे आहे ते सारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला आणि सध्या शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे पालिका आयुक्तांमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. गोंधळाचं वातावरण जे आहे ते महापालिकेमध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतं. मोहिनी.